नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी माधव सुरवसे. 20 जानेवारीपासून महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. विद्यार्थी मित्रहो, ही परीक्षा तुमच्या शरीरयष्टीची नाही, तुमच्या स्टॅमिनाची नाही, तर तुम्ही रात्रंदिवस पाहिलेल्या स्वप्नाची आहे. ते स्वप्न जर तुम्हाला साकार करायचं आहे तर तुम्ही घाबरायचं नाही. जर तुम्ही धावत आहात आणि तुमचं पाऊल जर थकत असेल तर त्या पाऊलाला सांगायचं आहे की आता मला थांबायचं नाही. माझं स्वप्न साकार झाल्याशिवाय मला आता थांबायचं नाही. जे जिद्द माझ्या मनामध्ये आहे ती पूर्ण केल्याशिवाय मला थांबायचं नाही. श्वासाचा वेग जरी वाढला तरी तुमचे पावलं थांबू द्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष मैदानी चाचणीमध्ये उतरला असाल त्यावेळेस तुमच्या पुढे फक्त एक चित्र असलं पाहिजे, ते म्हणजे तुमच्या आईवडिलाचे कष्ट, तुम्ही करत असलेली मेहनत आणि त्या मेहनतीला यशात रूपांतर करायची जिद्द. तुम्ही सतत प्रॅक्टिस केलेली आहे, 1 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, वाचलेलं आहे, धावलेलं आहे, गोळाफेक केलेला आहे. फक्त आता गरज आहे ती आत्मविश्वासाची. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये सर्व काही आहे, पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये जसं परीक्षा येत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटतं की माझं भरपूर काही राहिलेलं आहे. घाबरायचं नाही. फक्त एक विचार करायचं, मी केलेल्या प्रयत्नाचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच पद्धतीनं तयारी करायची, त्याच पद्धतीनं परीक्षेला सामोरं जायचं. आता त्या दिवशी कसं वागायचं? एक तर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला असतं, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या परीक्षा असतात. एक दिवस शक्य असेल तर 1 दिवस अगोदर जा, शक्य नसेल तर त्या दिवशी जा. अगोदर तुमचे कोणी संबंधित नातेवाईक वगैरे आहेत का त्यांना सांगून ठेवा, कारण अचानक त्या दिवशी तुमची घाबरट होऊ नये, गोंधळ उडू नये. विद्यार्थी मित्र हो, सहज एखाद्या गावाला जायचं म्हटलं तर आपल्याला जास्त टेन्शन येत नाही, पण आपण त्या दिवशी परीक्षेला जात आहोत. परीक्षेला जात आहोत म्हणजे एक विशेष कार्य करण्यासाठी जात आहोत. आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस तो आपला असतो. म्हणून पूर्वतयारी करून ठेवायची. पूर्वतयारीमध्ये काय करायचं? अगोदर आपलं हॉल तिकीट आपल्याजवळ आहे का पाहायचं. त्याच्यानंतर जे नातेवाईक तिथं आहेत त्यांना मी येत आहो म्हणून सांगायचं. राहण्याची व्यवस्था करायची. मन शांत ठेवण्याचा, जास्तीत जास्त लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अगदी 1-2 मित्र जे तुमच्यासोबत तुमच्या मैदानी चाचणीमध्ये आहेत त्यांच्यासोबत तुम्ही असले तर चालेल, पण कोणत्याही मित्राला या काळामध्ये भेटायचं नाही. कारण मित्र कसे असतात, जाणीवपूर्वकसुद्धा कोणी तुम्हाला त्रास देऊ शकतो. हे ग्राउंड तुला निघत नाही, तुझी प्रॅक्टिस कमी आहे, तुझ्यात आत्मविश्वास कमी आहे, असं बरंच काही कोणी तुम्हाला म्हणू शकतं आणि त्याच्यामुळं तुमचा आत्मविश्वास ढळतो. म्हणून शक्य असेल तेवढं जोपर्यंत तुम्ही मैदानी चाचणी देत नाही तोपर्यंत फक्त ठराविक मित्राच्या सहवासात राहा. माझं तर म्हणणं आहे, कुण्या मित्राच्या सहवासात राहूच नका. तुमचा आत्मविश्वास व्यवस्थित राहील. जे मित्र तुम्हाला पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला प्रेरणा देतात, तो हे करू शकतोस, तू यावर्षी पास होऊ शकतोस असं म्हणतात, त्यांच्या सान्निध्यात राहा. ही झाली एक बाजू. आता त्या दिवशी काय करायचं आहे? तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेली आहे, घाबरायचं नाही. त्या प्रॅक्टिसला फक्त वास्तविक रूपामध्ये आणायचं आहे. बघा, तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात, पैकीच्या पैकी मार्क मिळवतात. आता बघा, तुमच्या पुढे काय 1600 मीटर धावणं आहे, जे की तुम्ही दररोज केलेलं आहे, घड्याळाप्रमाणे केलेलं आहे. फक्त त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुम्ही यशस्वी होतात मला माहीत आहे, म्हणजे यशस्वी होत नाहीत ती संख्या वेगळी आहे, कारण त्यांनी प्रॅक्टिस केलेली नाही, उगाच सहज ग्राउंडवर गेलेली आहे, घड्याळाप्रमाणे प्रॅक्टिस केलेली नाही. सहज जायचं म्हणून जायचं आहे. कुणी बिगनर आहेत, सुरुवातीचे आहेत, पुढच्या वर्षी त्यांना पोलीस भरती द्यायचं आहे. पण खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यासाठी आहे जे विद्यार्थी गेल्या 1-2 वर्षापासून मला पोलीस व्हायचं आहे, माझ्या अंगावर वर्दी असली पाहिजे म्हणून तयारी करत आहेत. अशांना मी सांगू इच्छितो, 1600 मीटरचे आपण 4-4 टप्पे करून प्रॅक्टिस केला आजचा, 400-400चे. सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा वेग मंद असला तरी चालतो,
पण एकदा वेग घेतला की मग मात्र थांबायचं नाही. काही विद्यार्थी असं करतात बघा की मला फक्त 1600 मीटर धावायचं. 1700 मीटरचं टार्गेट ठेवा तुम्ही. कारण 1600 मीटर जर तुम्ही टार्गेट ठेवलात तर मग 1400-1500 पासून तुमची स्पीड कमी होते. असं करू नका. 1700 1600 ओलांडल्याच्या नंतर सुद्धा 100चा अधिक टार्गेट ठेवा ना, जास्त तुम्हाला काय होईल, वेग मिळेल. एक त्याच्यानंतर 100 मीटर आहे. 100 मीटरला सुद्धा असंच करायचं आहे. 100च्या ठिकाणी 120चं टार्गेट ठेवा. 100ला ओलांडलो तरी तुम्ही धावत राहा. वेग कमी पडू द्यायचा नाही. ही परीक्षा तुमच्या ताकदीची नाही, ही परीक्षा तुमच्या युक्तीची आहे. ही परीक्षा तुमच्या मॅनेजमेंटची आहे. वेळेचं नियोजन कसं करणार आणि त्या वेळेत दिलेलं कार्य कसं पूर्ण करणार याचं आहे. आता बघा, धावण्याला फक्त एकच प्रयत्न आहे. गोळा फेकला तुमच्याकडे 3 प्रयत्न आहेत. गोळा फेकची सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे. महिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 800 मीटर धावणं आहे, 100 मीटर धावणं आहे, गोळा फेक आहे. याची प्रॉपर प्राथमिक पद्धतीने तयारी केलेली आहे तुम्ही. फक्त काय करायचं आहे, त्या दिवशी त्याला सत्यात उतरवायचं आहे. आता बघा, बरेच लोक टाचचा वापर करून पळतात. इतरत्र वेळेला टाचचा वापर करून पळणं काही हरकत नाही, पण आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेत आपण काय करतो, आपलं कौशल्य विचारात घेतो. म्हणून मी सांगतो, होता होईल तेवढं, शक्य असेल तेवढं टाचचा वापर करू नका. पंजाचा वापर करा, ज्यामुळे तुम्हाला अधिक वेग मिळेल. एक बाब झाली. दुसरी बाब आहे जे की तुमचा गुडघा आहे. गुडघ्याचा वापर करायला शिका. धावत असताना शक्य असेल तेवढा गुडघा वर येण्याचा प्रयत्न करा. वर घ्या. वर घेतल्यामुळे काय फायदा होईल बघा, की तुमची अंतर जास्त पडेल. काही लोकांना सवय असते तिथल्या तिथं गुडघे जवळच्या जवळ घ्यायचं पडायचं, त्याच्यामुळं 2 पावलातला अंतर काय असतो, कमी पडतो. पण जेवढा तुमचा गुडघा वर येईल तेवढा तुमचं काय असणार आहे, अंतर जास्त होणार आहे आणि तेवढी तुमची वेळ वाचणार आहे. मुलांनो, असा विचार करायचं मनामध्ये की मी माझ्या आयुष्यातलं आज सर्वोत्तम कामगिरी करणार आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आज नाही तर कधीच नाही. सर्वोत्तम 100% लावून आपल्याला हे काम करायचं आहे. 1% सुद्धा आपल्याला त्या दिवशी आपल्या परफॉर्मन्समध्ये कमीपणा येऊ द्यायचा नाही. कुठलाच विचार करायचा नाही. घरच्याचा विचार करायचा नाही, मित्रमैत्रिणीचा विचार करायचा नाही, माझ्याशिवाय तिचं कसं होईल असं विचार करायचा नाही. मला माहीत आहे पोलीस भरतीचे विद्यार्थी बऱ्याच पद्धतीचा विचार करतात. त्या दिवशी फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे. 1600 मीटर धावत असताना 1700 मीटर धावायचं आहे. 100 मीटर धावत असताना 110-120 मीटर धावायचं आहे. डोक्यात ठेवा, वेग तुम्हाला मिळून जाईल. आणि या काळामध्ये आता थोडंसं लेखीकडं दुर्लक्ष करा. दुर्लक्ष करा म्हणजे मी पूर्ण सोडून द्या असं म्हणत नाही. काय करायचं आहे, चालू घडामोडी सहज आपल्या मित्रामध्ये चर्चा करायचं आहे. होता होईल तेवढे या 10 दिवसामध्ये काय करा, चालू घडामोडीकडे लक्ष द्या. बेसिक घटक तर तुम्ही केलेलेच आहेत, किंवा जर नसतील तरी वेळ आहे आपल्याकडं, घाबरायचं नाही. आता तुमच्या डोळ्याच्या समोर एक गोष्ट असली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे काय आहे तर धावणे, मैदानी चाचणी, गोळाफेक करणे, पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे. तुम्हाला माहिती आहे का, लेखी परीक्षा आपण सेट करतो का? नाही. ती परीक्षा दुसरं कोणतरी प्रश्न तयार करतं आणि त्याचे उत्तर आपल्याला द्यावं लागतात. पण इथं प्रश्नही तुमचा आहे आणि उत्तरही तुमचं आहे. तुम्हाला माहीत आहे 1600 मीटर पळायचं आहे, वर्षभर प्रॅक्टिस केली आहे, पैकीच्या पैकी मार्क पडतात, कारण तुम्ही दररोज ते घेत आलात. 100 मीटर पळायचं आहे, पैकीच्या पैकी मार्क पडतात, कारण तुम्ही त्याची प्रॅक्टिस दररोज केलेली आहे. गोळाफेक, सतत वर्षभर गोळा फेकलेला आहे, पैकीच्या पैकी मार्क पडलेले आहेत. काही चुका करू नका. फक्त त्या दिवशी तुम्ही वर्षभर केलेल्या प्रयत्नाला फक्त काय आणायचं आहे, वास्तविकतेमध्ये आणायचं आहे. मी पाहिले, माझे बरेच विद्यार्थी होते, ग्राउंडवर तर त्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळायचे आणि ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी कमी मार्क पडायचे. असं का होत असेल? ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस मला कारणं कळले की त्यांना त्या दिवशी एक दडपण त्यांच्या मनावर असलेलं दिसलं मला. म्हणून माझं सांगणं आहे विद्यार्थी मित्र हो, तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे, आम्ही केलेली प्रयत्न आहेत तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात फक्त विचार ठेवू नका. ज्यावेळेस मी त्या विद्यार्थ्याशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितले की सर मला धावत असताना दुसराच एखादी विचार आला की यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी मी हे प्रयत्न करेन. अरे बाबा, पुढच्या वर्षी कशाबद्दल? तुम्ही 1 वर्ष
प्रॅक्टिस केलेली आहे ना, मग पुढचं वर्ष कशासाठी? 50% तुमचा पराजय इथं असतो. पुढचा वर्ष ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यात आणले त्या दिवशी तुम्ही 50% हारलात. याच वर्षी काही झालं तरी चालेल, तुमच्या पायाचे सालटे जरी निघाले तरी चालेल. ठीक आहे, उद्या दवाखान्यात जाऊ आपण आणि तो सालटे निघाल्याचा इलाज करू. तुम्हाला वाटत असेल आता माझा श्वास बंद पडतो की काय, घाबरायचं नाही. तुमच्या जिद्दीपुढं, तुम्ही ठरवलेल्या गोष्टीपुढं काहीही बंद पडत नाही. फक्त तुमच्या मनामध्ये तसा विचार ठेवा, आज नाही तर कधीच नाही. आणि जर तुम्हाला हे सगळं करून जर वाटत असलं माझा कॉन्फिडन्स लूज होतोय, तर आई वडिलाचा विचार करा, तुमच्यावर आधारित असलेल्या कुटुंबाचा विचार करा. मुलांनो, आपल्या मायबापानं खूप कष्ट केलेत तुमच्यासाठी. परीक्षा तुमची असते पण चिंता त्यांना असते, माझं लेकरू परीक्षेला गेलेलं आहे, किती मार्क्स पडतील, माझ्या मुलाला यश मिळेल का. अरे ग्राउंडवर पळत आहात तुम्ही, पण चिंतेमध्ये आहेत ते. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलाचा विचार करा. तुम्हाला यश मिळवायचं आहे, काही झालं तरी यश मिळवायचं आहे. चुकीच्या मार्गाने मिळवायचं नाही, मेहनत करून मिळवायचं आहे. आणि ती मेहनतच आहे आणि तुम्ही ती केलेली आहे. 300 चित्रपटामध्ये तुम्ही पाहिला असाल विश्वास किती महत्त्वाचा असतो. कारण लहानपणापासून ते लोक युद्धाची तयारी केलीत म्हणून हजारोच्या संख्येने असलेल्या सैनिकाला हरवले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही शांततेच्या काळामध्ये तुमचा घाम गाळलाय, म्हणून युद्धात आता रक्त गाळायची गरज पडणार नाही, तुमचा घाम सुद्धा गळणार नाही, एवढा मला विश्वास आहे. माझ्या विद्यार्थ्याकडे मी बघितलेलं आहे, माझे विद्यार्थी खूप मेहनती होते. आणि मी त्यांना तेव्हाच सांगायचं, पैकीच्या पैकी तुमचं ग्राउंड असणार आहे आणि पैकीच्या पैकी ग्राउंड काढून आणायची. विद्यार्थी हो, तुम्ही खूप प्रॅक्टिस करतात, मी प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन बघितलेले. त्या विद्यार्थ्याची मेहनत बघितलं तर डोळ्यात पाणी येते आमच्या. आणि त्या दिवशी काही कारणानं तुमच्यामधला जर आत्मविश्वास ढळला आणि तुम्ही जर समजा कमी मार्क घेतले, फरक काही पडत नाही, 1 वर्ष देह आपलं पुढं जातं, निराशसुद्धा व्हायचं नाही. तुम्ही मेहनत घेतलेली आहेत, काही कारणानं समजा अपयश आलं, काही कारणानं तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला, तरी दुसऱ्या तिसऱ्या मार्गाचा विचार करायचा नाही. कारण मला माहीत आहे आयुष्य एवढ्यावर नाही आहे, आयुष्यामध्ये भरपूर काही आहे, पण मी भरपूर काहीचही सांगत नाही, तेच आहे जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे. फक्त गरज आहे ती हिमतीची. बरंचसं काही बोललोय मी विद्यार्थी मित्र हो, पण माझी एकच इच्छा आहे, जे खरेच कष्टाळू आहेत, त्यांनी खरं वर्षभर मेहनत केलेली आहे, जीवाची पराकाष्ठा केलेली आहे, एक टायमाचं जेवण करून त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, आपलं स्वप्न आपल्या हातामध्ये बघून आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून प्रयत्न केलेले आहेत. एका वर्षात कोणता कार्यक्रम अटेंड केला नाही त्यांनी, एका वर्षात कोणत्या गावाला गेले नाही ते, फक्त आपल्या टार्गेटवर लक्ष आहेत, अशा विद्यार्थ्यांना यश नक्कीच भेटणार आहे. म्हणून माझं म्हणणं आहे मित्रांनो, घाबरायचं नाही, विजय तुमचा आहे, तुम्ही केलेल्या मेहनतीचा आहे. मी आणखीन तुम्हाला भेटा येईन, असंच ऑनलाईन मी तुमच्याशी भेट घेईन, तुमचा उत्साह वाढवेन, पण तुम्ही घाबरायचं नाही. जर ही माहिती उपयोगी वाटली तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना जे खरंच निराश झालेले आहेत अशांकडे हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद.